हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वार नक्षत्र, तिथी, योग व कर्म या 5 अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी. देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे. देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असतात. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडणे, अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजा कर्त्याची व कुटुंबात इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी. तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, मित्रांनो, आज दिनांक 29 मे 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, अयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे. दुपारी 1 वाजून 40 मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो आजचे श्रवण नक्षत्र आहे. सकाळी 8 वाजून 38 मिनिटानंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ऐंद्र योग आहे. रात्री 11 वाजून 34 मिनिटानंतर वैधृत्री योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो आजचे वनिश करण आहे. दुपारी 1 वाजून 40 मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 44 मिनिटानंतर भवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असेल मित्रांनो. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र मकर राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी असेल. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाला एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो रात्रे प्रवर्तमान सत्य ब्रह्म द्वितीय पराग श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंत कलियुगे प्रथम पाद जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिशा महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमा शालिवान शके 1946 प्रभादे 6 संवत्सरांमध्ये क्रोधी नाम उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे कृष्ण पक्षे बुधवार वासरे श्रवण नक्षत्रे ऐंद्र योगे वनिस करणे षष्ठी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोह पात्र दुरित क्षेद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या कामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ माझ्या सकाळी 8 वाजून 30 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि त्यावरून संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा जी आहे ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहू. या धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे आहेत. साखरपुडा मुहूर्त यासाठी आहे जून दिनांक 2 आणि 3. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त या मासामध्ये आता नाहीत. बारसे करण्यासाठी मुहूर्त जून दिनांक 3. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक 29 जून दिनांक 2 आणि 3. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त जून दिनांक 2 आणि 3. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. आता
मित्रांनो, यामध्ये उपनयन, विवाह, वास्तुशांती, भूमिपूजन व पायाभरणी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा या कुठल्याही विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध या मासामध्ये नाही. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारा किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरवठ्यास संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी. मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका. मित्रांनो, तर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो, दुपारी 2 वाजेपर्यंत चांगला दिवस आहे. दिनविशेष मित्रांनो, दुपारी 1 वाजून 40 मिनिटानंतर भद्रा योग आहे आणि सप्तमी श्राद्ध कर्म आहे. मित्रांनो, जर आपले पूर्वज या तिथीवर आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये, तर त्यांच्या नावे आपल्याला श्राद्ध कर्म करायचे घरी किंवा तीर्थक्षेत्री पंडितामार्फत विधिवत करायचे, अपराह्न का करायचे मित्रांनो. तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा पितरांची जी आहे ती पितरांपर्यंत पोहोचेल आपल्या, आणि हा त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. भद्रा युगामध्ये अशुभ असल्यामुळे, भद्रा युग अशुभ असल्यामुळे आपल्याला यात शुभ कार्य करता येणार नाही, महत्वाचे कार्य करता येणार नाही. अग्नी पृथ्वीवर दुपारी 1 वाजून 40 मिनिटानंतर हजर आहे. यानंतरच आपल्याला नव्याने काही होम यज्ञ करायचे असेल तर करू शकता. त्यापूर्वी नाही. रेग्युलर जे आहे होम यज्ञ ते कधीही आपण करू शकता मित्रांनो. राहू काळ मित्रांनो दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या काळामध्ये जर आपली महत्वाची कामे रखडत असतील, बनत नसतील, तर कृपा करून आपण वरील आपल्या महत्वाच्या कार्यांना इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून राहूच्या प्रभावाखाली ते येणार नाहीत आणि आपले काम यशस्वी होईल. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि त्यांचे फळ आपल्याला लवकर प्राप्त होते. मित्रांनो, आपल्या नावे पुण्य जमा होते, कारण अशा धार्मिक कर्मकांडाची करता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम. महादेव.